खानदेश अर्थात उत्तर महाराष्ट्र हा भाग तसा राजकीय दृष्ट्या उपेक्षितच, कारण मोठ्या संख्येने आदिवासी जाती जमातींचं वास्तव्य असणारा हा प्रदेश. त्याचबरोबर इथली डोंगर दऱ्यांची भौगोलिक परिस्थिती, त्यामुळे सोयी सुविधांचा अभाव, शिक्षणाचा अभाव, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यासारखी राजकीय नेत्यांची मांदियाळी या भागात तशी कमी प्रमाणातच निर्माण झाली. पण अशा प्रतिकूल परिस्थितीत वाढून सुद्धा इथले काही लोक आहेत ज्यांनी शब्दशः इतिहास घडवलाय. त्यापैकीच एक नाव म्हणजे विजय नवल पाटील अर्थात खानदेशकरांचे विजू नाना. फक्त पक्षादेश होता म्हणून कधी काळी विजू नानांनी थेट काश्मीर मधून लोकसभा निवडणूक लढवली होती. नेमका काय होता तो विषय, हेच आता आपण आजच्या किस्से राजकारणांचे या सिरीज मधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी शिवानी. तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. 5 सप्टेंबर 1942 ला धुळ्यात नवल पाटील या काँग्रेसच्या आमदाराच्या घरात जन्मलेल्या विजय नवल पाटील यांना राजकारणाचं बाळकडू तसं घरातूनच मिळालं. नवल नगरच्या पाटलांचं हे घराणं तसं तालेवार घराणं. नवल पाटील म्हणजे परिसरातील मोठं प्रस्थ, स्वातंत्र्य सैनिक, समाजसेवक, काँग्रेसचे नेते आणि आमदार सुद्धा. पण त्या काळातही काहीही झालं तरी एका मुलावरच थांबण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. त्यामुळे एकुलत्या एक मुलाच्या शिक्षणाकडे नवल पाटलांनी आवश्यक ते सगळंच लक्ष पुरवलं आणि तेवढ्याच कडक शिस्तीत आणि शिरस्त्यात त्यांनी मुलाला वाढवलं. त्यामुळे आपसुकच विजय पाटलांची घडवणूक आणि संस्काराची रुजवणूक होत गेली. पुढे त्या काळात अभियांत्रिकी आणि मेडिकल सारखे पर्याय उपलब्ध असताना सुद्धा आपल्या भागातील शेतकऱ्यांना काहीतरी फायदा व्हावा म्हणून नवल पाटलांनी मुलाला शेतकी शिक्षण घ्यायला लावलं. पुढे शिक्षण पूर्ण झाल्यावर विजय पाटील समाजकारणात आणि सक्रिय राजकारणात काम करू लागले. लोकांना त्यांच्या कामाची शैली आवडू लागली. पण नेमक्या त्याच काळात काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाचे म्हणजेच इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली आणि सगळं फिसकटलं. अख्ख्या देशात इंदिरा गांधींच्या विरोधात लाट होती. त्यामुळे 1977च्या लोकसभा निवडणुकीत बऱ्याच मतदारसंघात काँग्रेसला उमेदवार मिळत नव्हता. धुळ्यातही तीच परिस्थिती होती. पण फक्त पक्षादेश आला म्हणून विजय पाटलांनी ती निवडणूक लढवली आणि जिंकून सुद्धा दाखवली. दस्तूर खुद्द इंदिरा गांधी आणि संजय गांधी सुद्धा त्या निवडणुकीत पराभूत झाले होते. पण धुळे लोकसभेतून विजय नाना हे लोकसभेवर पोहोचले होते. त्यातून त्यांच्या राजकीय नेतृत्वाचा आणि भविष्यकालीन राजकारणाचा अंदाज सगळ्यांनाच आला होता. पण त्यावेळी म्हणजेच 6व्या लोकसभेत मान्यवर नेत्यांची कमतरता होती. म्हणून इंदिरा गांधींच्या आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने खिंड लढवण्याची भूमिका विजू नानांनी जोरदार आणि जोरकसपणे लढवली. त्यामुळे सगळ्यांच्याच नजरेत ते भरले. पुढे काँग्रेस फुटली. काँग्रेस आय आणि काँग्रेस एस असे 2 गट पडले. त्यावेळी बहुतांश खासदारांचा ओढा हा काँग्रेस एस कडे होता. पण विजू पाटलांनी इंदिरा गांधींच्या गटात राहत काँग्रेस आयला प्राधान्य दिलं. अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे इंदिरा गांधी व्यथित झाल्या होत्या. त्यामुळे या निवडणूक लढायला अजिबातच इच्छुक नव्हत्या. त्यावेळी इंदिरा गांधींनी निवडणूक लढवावी म्हणून मन वळवण्यासाठी काँग्रेस मुख्यालयात मीटिंग झाली. सगळे कार्यकर्ते इंदिरा गांधींना आग्रह करू लागले. इंदिरा गांधींना वाटलं की हे देवकांत बरुआ यांच्यासारखी माझी विकेट घेतायत. त्यावेळी त्यांनी तसं बोलूनही दाखवलं. त्यावेळी विजय पाटील तडक उठले आणि इंदिरा गांधी यांना म्हणाले की बरुआ हे प्रधानमंत्री इंदिरा गांधींचे चाहतेत आणि आम्ही इंदिरा गांधी या व्यक्तिमत्वाचे. या वाक्याने प्रचंड टाळ्या मिळवल्या. पुढे सगळ्यांच्याच आग्रहाखातर त्यांनी होकार दिला आणि त्या चक्क मंगळूर इथून निवडून देखील आल्या. त्यामुळे विरोधक अजून चौताळले. त्यांनी इंदिरा गांधींना थेट कोर्टात येण्याची नोटीस पाठवली. पण विजय पाटलांसोबत असलेल्या बऱ्याच खासदारांनी त्यांना रोखून धरलं. त्यामुळे इंदिरा गांधी बचावल्या असं सांगितलं जातं. पण या सगळ्यातून विजय पाटील हे इंदिरा गांधींचे आणि गांधी परिवाराचे प्रचंड विश्वासू सहकारी बनले. पुढे काँग्रेस पुन्हा सत्तेत आली. त्यामुळे अनेक नेत्यांनी पुन्हा घर वापसी केली. त्यावेळी संकट काळात ज्या लोकांनी मदत केली त्या लोकांना मोठी पदं मिळायला लागली. त्यातूनच अब्दुल रेहमान अंतुले यांच्यासारख्या अल्पसंख्याक समाजातल्या नेत्याला महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद देण्यात आलं. पण ही बाब पश्चिम महाराष्ट्रातल्या बहुतांश मराठा नेत्यांना रुचली नाही. त्यामुळे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा मराठाच असावा यासाठी काही नेते आग्रह करू लागले.
त्यातूनच वसंतदादा पाटील यांनी विजय पाटील यांना सांगितलं की वसंतदादा पाटलांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचे. हा निरोप इंदिरा गांधींना द्या. दिल्लीला गेल्यावर विजय पाटील यांनी ही बाब जेव्हा संजय गांधींना सांगितली तेव्हा ते म्हणाले कि अगर पाटिल यानी मराठा मुख्यमंत्री बनाना है तो हम यंग पाटिल विजय नवल पाटिल को मुख्यमंत्री बनाएंगे. दूसरे पाटिल की क्या जरूरत. दुर्दैवाने पुढे संजय गांधी गेले. त्यांच्यानंतर 1984 साली इंदिरा गांधी देखील गेल्या. पुढे राजीव गांधी आले. त्यांचेही विजय पाटील हे विश्वासू म्हणून गणले गेले. 1989 साली काश्मीर मधली परिस्थिती प्रचंड बिघडली होती. सामाजिक आणि राजकीय वातावरण प्रचंड गुंतागुंतीचं झालं होतं. काश्मीरी पंडितांच्या हत्या होऊ लागल्या होत्या. सगळीकडे दहशतीचं वातावरण होतं. त्यावेळी ती परिस्थिती निवळावी म्हणून आपल्या हक्काच्या माणसाला काश्मीरात पाठवलं गेलं पाहिजे या हिशोबाने राजीव गांधींनी विजय पाटील यांना दक्षिण काश्मीर मधून लोकसभा निवडणुकीत उभं राहायला सांगितलं. त्यावेळी विजय पाटील फक्त राजीव गांधी यांच्या सांगण्यावरून दक्षिण काश्मीर मधून लोकसभेला उभे राहिले. पुढे ते भलेही ती निवडणूक हरले, पण त्यांच्या विरोधात असलेल्या नॅशनल कॉन्फरन्सच्या प्यारेलाल हांडू यांना त्यांनी जोरदार टक्कर दिली. हे देखील तेवढंच सत्य. त्यावेळी आपल्या इकडं मोठ्या गमतीने आणि छाती फुगून हे सांगितलं जायचं की महाराष्ट्रातला एक पाटील थेट काश्मीरमध्ये लोकसभा निवडणूक जिंकायला उभा होता. आज भलेही विजय पाटील हे काँग्रेस केंद्रित राजकारणाच्या पटलावर नसतील, त्यांची पुढची पिढी देखील त्या पक्षात नसेल, पण विजय पाटील यांनी काँग्रेसमध्ये राहून एक इतिहास घडवलाय हे सत्य. सध्या आपण इथेच थांबतोय. ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा पॉलिटिकल महाराष्ट्र. धन्यवाद.